नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, माझी शिष्या राधा जंगले यांनी मला हा प्रश्न विचारला होता की खरा शिष्य कसा असला पाहिजे, गुरूंची कृपा जर प्राप्त करायची असेल तर शिष्याच्या ठिकाणी अशी कोणती लक्षणं असली पाहिजेत। आणि या प्रश्नाचं उत्तर आज मी आपणास देणार आहे। खरं पाहिलं तर मी अनेक व्हिडिओ गुरु कसा असावा या संदर्भात बनवली होती, परंतु शिष्य कसा असावा हे आजचं माझं पहिलंच व्हिडिओ आहे। तुम्ही हे वाक्य नक्कीच ऐकलं असेल, गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम। म्हणजे गुरुची कृपा ही शिष्याचं परम मंगल करत असते, परंतु ही गुरुकृपा प्राप्त कशी करायची या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम मी वेळ नाही घालवता आता व्हिडिओला सुरुवात करत आहे। गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी किंवा खऱ्या शिष्याच्या ठिकाणी नम्रता असते, माया असते, प्रेम असते, श्रद्धा असते, विश्वास असते। आपल्या गुरूंच्या प्रती या गोष्टी त्या शिष्याच्या ठिकाणी असतातच असतात। त्याचबरोबर तो शिष्य आपल्या गुरुवचनांच्या वरती डोळे झाकून विश्वास ठेवत असतो, अढळ विश्वास ठेवत असतो, किंबहुना गुरु जे सांगतील तेच खरं या प्रमाणे तो शिष्य वागत असतो। त्याचबरोबर असा शिष्य आपल्या गुरूंच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देत असतो। गुरूंचं नाव मोठं करण्यासाठी, गुरूंचं कार्य मोठं करण्यासाठी हा झटत असतो। खऱ्या अर्थानं जे खरे गुरु असतात त्यांना नाव मोठं व्हावं अशी काही इच्छा नसते, परंतु शिष्य आपल्या गुरूंचं नाव मोठं करत असतो, त्यांचं कार्य मोठं करत असतो। त्याचबरोबर खरा शिष्य हा गुरूंची आज्ञा मानण्यासाठी, पाळण्यासाठी सदैव तत्पर असतो। त्याचबरोबर खरा शिष्य जे गुरु उपदेश देत आहेत हा उपदेश अक्षरशः कानामध्ये प्राण आणून ऐकत असतो। मी आज असे काही शिष्य पाहिलेले आहेत की गुरु अगदी सिरियस होऊन आपल्या शिष्याचं मंगल व्हावं म्हणून काहीतरी गुप्त ज्ञान सांगत आहेत, आणि शिष्य मध्येच उठतोय, फोन घेतोय, कानाला लावतोय, बाहेर जातोय, गुरूनच म्हणतोय 1 मिनिट, किंवा गुरु बोलत असताना जो शिष्य मध्येच गुरूंचं बोलणं थांबवून आपलं बोलणं मध्ये घुसडतो असे शिष्याला अधम शिष्य म्हणतात। हा खरा शिष्य नाही। म्हणजे तो शिष्य जो आहे तो शिष्य गुरूंच्या पुढे नम्रपणे बसलेला असतो, आणि आज जे गुरु बोलतायत हे ब्रह्मवाक्य गुरूंच्या तोंडातून येतंय आणि हे ऐकण्यासाठी कानामध्ये जीव आणून ऐकत असतो। त्याचबरोबर गुरूंना जर काही प्रश्न विचारायचा असेल तर असा शिष्य गुरूंना हात जोडून विनंती करत असतो की गुरुवर्य आपली आज्ञा असेल तर मला एक प्रश्न विचारण्याची इच्छा होती। अशा पद्धतीनं प्रश्न विचारतो, नाही की असे काही पण वाटेल ते प्रश्न विचारत नाही, किंवा मला किती ज्ञान आहे गुरूंना तर मी कसा गप्प बसवतोय अशा पद्धतीनं जो प्रश्न विचारतो हा शिष्य असू शकत नाही। त्याचबरोबर जो शिष्य आपल्या गुरूंचा अपमान कधीही सहन करत नाही, आणि खरं पाहिलं तर मी पाठीमागं पण एकदा सांगितलं होतं की मी माझ्या गुरूंची प्रत्येक आज्ञा मान्य करायचो, गुरु सांगितल्याशिवाय मी ते स्वतःहून कधी करायचो नाही, परंतु एक आज्ञा मी माझ्या आयुष्यात गुरूंची कधी पाळली नाही। ती म्हणजे जर माझ्या गुरूंचा कोणी अपमान केला किंवा गुरूंच्या विषयी कोणी अपशब्द बोलला तर मी माझ्या गुरूंना हे विचारायला कधी गेलो नाही की ती व्यक्ती तुमच्याविषयी असे बोलत होते, त्याला जिथले तिथं उत्तर द्यायचो। जेव्हा तिथं जे काही शक्य असेल ते करायचो। माझा राग भयंकर वाढायचा त्यावेळेला माझ्या गुरूंच्या विषयी कोण बोललं तर। हल्लीचे काही शिष्य असे म्हणतात गुरुवर्य तुमची आज्ञा हवी आहे, गुरुवर्य तुमची आज्ञा हवी आहे, तर असं नाही। त्याचबरोबर खरा शिष्य हा जिज्ञासू असतो, त्याला जाणून घ्यायचं असतं, आणि ज्यावेळेला गुरूंच्या लक्षात हे येतं की हा शिष्य खराखोर जिज्ञासू आहे, ह्याला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, त्याच वेळेला गुरुवर्य त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला चालू करत असतात। तसेच गुरूंनी ज्या साधना दिलेल्या आहेत
या साधनावरती टिकून राहणं हे खऱ्या शिष्याचं लक्षण असतं. अन्यथा आजकाल असे अनेक शिष्य आहेत जे म्हणतात की जर गुरुनी काही चमत्कार केला तरच मी त्यांना मानेन, माझं हे काम झालं तरच मी त्यांना मानेन. त्याचबरोबर गुरु जर काही रागवून बोलले तर शिष्याला पण गुरूंचा राग येतो आणि गुरूंना सोडून देतो, गुरूंच्यावरती खुन्नस काढतो, गुरूंचा अपप्रचार करत फिरत असतो. हा गुरु एक महिना हा गुरु करतो, दुसऱ्या महिन्यात दुसरा गुरु करतो. असा शिष्य नसतो. कारण गुरु ज्या उच्च अवस्थेमध्ये आहेत, काही शिष्य स्वतःला भयंकर शहाणे समजत असतात, त्यांना वाटते मी गुरूंच्या पेक्षा मोठा आहे. परंतु गुरु हा गुरुच असतो. गुरुला माहीत असतो काय हातचा राखून ठेवायचं आहे ते. गुरूंच्या पेक्षा तुम्ही शहाणे नसता. कळत न कळत तुम्हाला एकदम शांत ठेवून तुमची कधी परीक्षा बघतील हे सुद्धा कळणार नाही. तुम्ही कितीही सावध राहा, पण गुरु तुमची परीक्षा घेतलेली सुद्धा तुम्हाला कळून देत नाहीत. म्हणून गुरूंच्या प्रति विश्वास, श्रद्धा. आणि अजून एक प्रश्न असा आहे की गुरूंच्या चरणी सर्वस्व वाहिलेलं असतं शिष्यानं. सर्वस्व हे माझं नाही, हे तुमचं आहे, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे, अशा वचनानं तो वागत असतो. तसेच अनेक शिष्य असं असतात की गुरुनी हे बोललं नाही पाहिजे, गुरुनी ते केलं नाही पाहिजे, गुरुनी असे कपडे नाही घातले पाहिजेत, गुरुनी असं चाललं नाही पाहिजे, असे ते ठरवत असतात. आणि हे पूर्ण चुकीचं आहे. गुरु हे गुरुच असतात. गुरूंच्या विषयी शिष्यानं काही निर्णय घेण्याची गरज नाही, तो शिष्य नसतो. म्हणून त्याचा आपल्या गुरूंच्या प्रती विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. आणि माझे गुरु जर सांगतायत ना तर ते खरंच आहे इतका त्याचा विश्वास असायला हवाय. गुरुनी जर सांगितलं पश्चिमेला जो उगवतोय तो सूर्य नाही, पूर्वेला जो उगवतोय तो सूर्य नाही, जो पश्चिमेला उगवतोय तो खरा सूर्य आहे, तरी सुद्धा खऱ्या शिष्याचा विश्वास बसतो. कारण तो इतका आपल्या गुरूंशी जोडलेला असतो. गुरूंच्या विषयी ज्याच्या मनात कधी दुसरा विषय येत नाही, सदैव ज्याच्या डोक्यामध्ये गुरु असतात, गुरूंचा विचार असतो. त्याचबरोबर गुरु तर आपल्या शिष्याच्या कल्याणासाठी झटत असतात, परंतु खरा शिष्य आपल्या गुरूंना काही त्रास होऊ नये, गुरूंचं पण काही अर्थानं कल्याण व्हावं म्हणून झटत असतो. आम्ही ज्यावेळेला बाबांच्याकडे होतो त्यावेळेला आमचे गुरु ज्या रस्त्यानं चालत जायचे, गुपचूप आम्ही त्या रस्त्याला मोठे मोठे दगड खडे काढून टाकायचे, कारण त्यांच्या पायाला ते दगड टोचू नये, कारण आमचे गुरु चप्पल नाही घालायचे. म्हणजे ही काळजी असते, ही काळजी आपल्या शिष्याच्या ठिकाणी असली पाहिजे. शिष्य हा पूर्णपणे समर्पित असला पाहिजे. कोणताही निर्णय घेत असताना, अध्यात्मातला कोणताही निर्णय घेत असताना त्यानं आपल्या गुरूंची आज्ञा घेतलीच पाहिजे आणि त्यानंतरच कोणत्याही कार्याची सुरुवात केली पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणलं की शिष्य हा आपल्या गुरूंशी समर्पित असला पाहिजे, तो विनम्र असला पाहिजे, तो त्यागी असला पाहिजे. त्याचबरोबर आळशी मनुष्य कधी शिष्य होत नाही. तसेच शिष्यानं गुरूंच्याकडे आल्यानंतर गुरु मला काही सेवा द्या याची वाट नाही पाहिजे, त्यानं स्वतः त्या सेवा शोधल्या पाहिजेत. आमच्या इथं ज्यावेळेला शिबिर असतं, ध्यानधारणा योग शिबिर, त्यावेळेला काही लोक असे हाताची घडी घालून बसलेले असतात, परंतु जो खरा शिष्य असतो तो सेवा शोधण्याचा प्रयत्न करतो. इथं काही घाण पडली आहे तर उचलून टाकतो, कुठं काही चटई अंतरायची आहे का, कुठं काही ते तो स्वतः सेवा शोधत असतो. कारण गुरूंच्या द्वारे केलेली सेवा अनंत कोटी फळ देत असते. आणि जर एखादा शिष्य म्हणत असेल गुरु काय सेवा देतील त्याच्यावर मी राहीन, त्याच्यावर राहीन, ठीक आहे, अध्यात्मामध्ये गुरु जे मार्ग देतील त्याच्यावर तुला चालायचं आहे, तुला स्वतःच्या विचारांना नाही चालायचं. परंतु छोट्या छोट्या सेवा ह्या तुम्ही स्वतः शोधल्या पाहिजेत, त्या केल्या पाहिजेत. त्याचबरोबर गुरु बदलाचे या ज्या काही सिस्टम चालू आहेत, या गुरुकडं वाईट जायचं, त्या गुरुकडं वाईट जायचं, हे असं करून नाही चालणार. गुरुच्या ठिकाणी टिकून राहावं लागेल. खूप वर्ष अध्यात्मामध्ये द्यावी लागतात. अध्यात्म म्हणजे खेळ नाही की आला आणि 1 महिन्यात तुम्हाला काही मिळालं, असं होत नाही. गुरु जे सांगतील, ज्या वेळेला सांगतील त्याच वेळेला ते होईल. याच्यावरती तुम्हाला टिकून राहावं लागेल, वाट पाहावी लागेल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खऱ्या शिष्याच्या ठिकाणी असाव्या लागतात. आणि मग एक दिवस गुरूंच्या लक्षात येतं, गुरूंचं आपल्या प्रत्येक शिष्यावरती बारकाईने लक्ष असतं, ते फक्त सावध करत नाहीत.
एक दिवस त्यांच्या लक्षात येतं की हा माझा खरा शिष्य आहे. आणि मग त्यांनी जे काय आयुष्यभर आध्यात्मिक क्षेत्रात जे कमवलंय ते आपल्या शिष्यावरून असे ते वळवून टाकतात. घे, कारण आज तो माझ्या कृपेस पात्र झाला. गुरूंच्या परीक्षा म्हणजे काय? गुरु छोट्या छोट्या गोष्टीत पाहत असतात की माझ्या शिष्याजवळ नम्रता आहे का, माझ्यावरती विश्वास आहे का, माझ्याविषयी श्रद्धा आहे का, माझ्याविषयी याला प्रेम आहे का, किंवा हा रुसतोय का, रागवतोय का, अशा बऱ्याच गोष्टी कळत नकळत गुरु पाहत असतात. आणि ज्यावेळेला गुरूंना समजतं की हा खरा शिष्य आहे, त्यावेळेला गुरूंच्या जवळ जे असतं ते गुरु सहज देऊन टाकत असतात. यासाठी गुरूंचं मन जिंकावं लागतं. एकंदरच काय की तुम्हाला अध्यात्मामध्ये काय मिळवायचं असेल तर गुरुकृपा प्राप्त करावी लागेल. आणि गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी या सर्व गोष्टी तुमच्याजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याग असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे, नम्रता असली पाहिजे, गुरु वचनांच्यावरती डोळे झाकून विश्वास असला पाहिजे. आणि या सर्व गोष्टी असतील तर गुरु तुमच्यावर कृपा करणार आणि करणारच. तसेच माझी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे की दर महिन्यामध्ये मी ध्यानधारणा योग शिबिर घेत असतो. आता या महिन्यातील ध्यानधारणा योग शिबिर आहे 21/1/2024 रोजी रविवारी. फेब्रुवारी महिन्यातली तारीख मी त्यानंतर डिक्लेअर करेन. परंतु ज्यांना पण रजिस्ट्रेशन करायचं आहे, अगदी फेब्रुवारी असो जानेवारी असो, या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.